नमस्कार मित्रांनो. तर कसे आहात? मजेत ना? आजची 8वी माळ नवरात्रानिमित्तानं आम्ही आलो आहे आज घाटनदेवीला दर्शन घेण्यासाठी. ते बघा खूप गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी. खूप अक्षरशः मोठमोठ्या लाईनी लागल्यात ह्या बघा. आणि खूप दुकानं आले आहेत ना काय या ठिकाणी. हे बघा दर्शन घेण्यासाठी खूप मोठी लाईन रांग लागली आणि रांगेमध्ये दर्शन घ्यावं लागतं. हा मंदिराचा आसपासचा परिसर हे मंदिर आहे घाटनदेवीचं. हे बघा आतमध्ये अक्षरशः खूप रांग लागली मोठी, त्याच्यामुळं आम्ही शॉर्टकटमध्ये दर्शन घेतलं. हे बघा बाहेरून तुम्हाला झूम करून दाखवतोय. हे घाटनदेवी आणि हे घाटनदेवीचं बाहेरचं शेड. इथं आहे घंटा आहे आणि देवीचं जागर पण चाललेलं आहे आणि ही मोठी भाविकांची रांग लागली मोठी. निसर्गानं आम्ही तर बाहेरून दर्शन घेतलं. तर मग आता हे बघा हे आज बाहेरचा परिसर आहे आणि ही लहान पोरं पण ते घंटा वगैरे वाजवी सुटल्यात. तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला. हे मोठमोठे राट आहेत. आम्ही राटात बसायचा प्लॅन होता पण काही बसलो नाही. पावसाचं वातावरण पक्का झाला होता. परत पाऊस मागून काळा निळा झाला होता, त्याच्यामुळं मग काही नाही बसलो. ह्या बघा निसर्गाचे मम्मीचा बॅगा वगैरे घ्यायचा चालला आहे खरेदी विक्री. हे तोपर्यंत निसर्गानं आम्ही आहे इकडं मस्त निसर्गाला गाडीत बसावलं आहे. निसर्गाला ज्या मजा आले त्या बघा. गाडीमध्ये पुरा गाडीची टेअरिंग फिरवी सुटलं आहे. तर ही जत्रा निसर्गाला मजा वाटा सुटले, पुरा फिरवू सुटला आहे त्या बघा गाडीमध्ये. लहान पोरं पण लहान लहान मुलं पण त्यांना मला आनंद झाला आहे जत्रेमध्ये आल्यानंतर गाडीमध्ये बसायचं. हे पावसाचं वातावरण झालं आहे, मकर दुखाटे आलं आहे, त्याच्यामध्ये माणसंही चुकून जातात. ह्या बघा मोकार गर्दी गोंधणारी पण आहेत, लोका गोंधी पण सुटल्यात. तेवढ्यात माझा एक मित्र, कॉलेजचा मित्र तुकाराम धोंगडे भेटला. मला अरे मित्रा कधी आलं आहे? म्हणून आताच आलो आहे. पुऱ्या 4-5 बैलगाड्या आणल्यात. ह्या बघा आता तुकाराम धोंगडे म्हणजे एकदम जेवलाग मित्र. गाडी झोपी सुटलाय. तर गाडी झोपताना हा व्हिडिओ काढतोय. ही त्यांच्या गावची मंडळी, तुकारामचे वडील. आणि तुकारामने गाडी झोपली. आता तुकाराम म्हणतो आता घरी निघालो आहे म्हणतो मी. आता ही गाडी टन मारतो गाडीला आणि निघतो म्हणा खालच्या रस्त्यानं म्हणा. तिकडून वरून पक्की मोकार गर्दी. मग तुकाराम आता निघालाय. तर मग आता ही तुकारामच्या गाडीची मस्त व्हिडिओ वगैरे काढली. मस्त तुकाराम चाललाय खालच्या घाटातून एकदम पुढं निघणार आणि मग सरळ